8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून ओळखला जातो। त्या दिवशी महिलांसाठी त्यांचे कौतुक म्हणून अनेक कार्यक्रम राबवले जातात। अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन कामोठेतील रेडिफाईन फिटनेस अँड डान्स स्टुडिओमध्ये करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांना आमंत्रित करण्यात आले होते। यावेळी विमल बिडवे यांनी महिला सशक्तीकरणाबाबत माहिती देऊन उपस्थित महिला वर्गाला प्रोत्साहन देत त्यांचा आत्मविश्वास वाढवला। उपस्थित महिला वर्गाने बिडवे यांचे आभार मानत सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। हेलो गाइस, हैप्पी वुमेन्स डे। हमारी रीडिफाइन फैमिली की तरफ से आप सबको वुमेन्स डे का हार्दिक शुभकामनाएं। आज हमने वुमेन्स डे के दिन एक छोटा सा प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है टू मेक आवर लेडीज सो हैप्पी। हम लोग दिन भर के कामों में थक जाते हैं, अपने बच्चे घर संभाल के सब कुछ के बाद हम लोग ने एक चीज़ डिसाइड किया है कि 1 घंटा हम अपने लिए निकालें। हम लोग ये चाह रहे हैं कि एक ऐसा दिन बना है जिसमें हम लोग खुश हो गए। तो रीडिफाइन का यही हम लोग का एक मोटिव है कि हम लोग एक तरह से सब लोग मोटिवेट में सब लोग खुश रहे और एक अच्छा माहौल में हम लोग रहे। आज हम लोग ने विमल मैडम को, हमारी जो यहाँ की इंस्पेक्टर में मतलब सीनियर मोस्ट पोस्ट पे है, उनको इनवाइट किया था। एंड थैंक यू सो मच कि वो हमारे लिए आई थी और हम लोग को बहुत सारे अच्छे जागरूक वाले प्रोग्राम बताए, हम लोग को क्या करना चाहिए, आज हम लोग को डेली लाइफ में कैसे कैसे जीना चाहिए, हम लोग को चीज़ है वो उन्होंने बताया। एंड वी आर वेरी ऑब्लाइज्ड एंड वेरी थैंकफुल टू हर कि हम लोग के लिए उन्होंने इतना टाइम निकाला। और हमारी रीडिफाइन फैमिली एक तरह से जो हम लोग का है एक मोटिव, स्वेट स्माइल एंड रिपीट, और हम लोग हमेशा खुश रहे। सबको हैप्पी वुमेन्स डे। थैंक यू सो मच। सबसे पहले तो हैप्पी वुमेन्स डे टू ऑल द ब्यूटीफुल लेडीज ऑफ रीडिफाइन फैमिली, प्लस जितनी भी लेडीज हैं हम जिन्हें हम जानते हो या नहीं जानते हैं, सबको हैप्पी वुमेन्स डे। वुमेन्स डे एक ऐसा सेलिब्रेशन नहीं है जो एक दिन के लिए, एवरी डे इज अ वुमेन डे। वुमेन डे सेलिब्रेट हम लोग सिर्फ इसलिए करते हैं कि एक दिन ऐसा हमारे पास आता है जो उसको सेलिब्रेट करने के लिए एक बहाना होना चाहिए, वरना एवरी डे इज अ वुमेन डे। वुमेन एक सुबह से उठती है रात तक, वो हर चीज, चाहे वो ऑफिस में काम करती हो या हॉस्पिटल्स में काम करती हो, स्कूल्स में काम करती हो, या हम जैसी बिजनेस वुमेन हो, हर जगह हम काम करते हैं। एक वुमेन ही एक ऐसी है जो अपने घर को लेके चलती है और अगर अपने बच्चों को जो शिक्षा वो देती है उससे एक अच्छा सिटीजन बनता है। सो आई थिंक कि वुमेन्स डे सेलिब्रेट इस रूप में करना चाहिए कि वो सिर्फ एक वुमेन नहीं है, वो इस देश की नींव है। जब नींव मजबूत होती है ना तो देश बनता है, समाज बनता है, सोसाइटी बनती है। सो वुमेन्स डे के दिन मैं यही कहूंगी कि मैं एवरी वुमेन को मेरा शत प्रणाम है कि वो इस देश के लिए, इस घर के लिए, बच्चों के लिए, एक दूसरे के लिए वो इतना कुछ कर रही हैं। माझं नाव नमिता वानखेडे, मी रीडिफाइन मध्ये 2018 सालापासून आहे आणि उद्या वुमेन्स डेच्या निमित्ताने आमच्या रुबी मॅम आणि किरण मॅम यांनी रीडिफाइन मध्ये विमल मॅम यांना बोलवलं, जे सिनियर पीआय आहेत कामोठे शहरातले। ते आहेत म्हणून आज आम्हाला सिक्युरिटी वाटते आहे। आम्ही आता रीडिफाइन मध्ये आहोत त्यामुळे आम्ही बोल्ड आहोत, नो डाऊट, पण विमल मॅम येऊन आम्हाला जो कॉन्फिडन्स दिलेला आहे की तुम्ही बिंदास, की जर असा काही प्रॉब्लेम होतोय किंवा आणखीन तुम्हाला सायबर क्राईम होतोय किंवा आणखीन दुसरा पण रस्त्याने चालताना जे चेन आहेत ओढतात त्यांच्या बरोबर आपण काय करायला पाहिजे, अशा व्हेरियस गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या। आम्हाला त्या माहिती होत्या, पण अशा स्टेजवरती येऊन त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही आणखीन बोल्ड झालो आहोत, कॉन्फिडंट झालो आहोत की आम्हाला आता काय कशाची भीती नाहीये। इव्हन त्यांनी आम्हाला सांगितलं की इतर महिलांना सुद्धा हेल्प करा। त्यामुळे इतर महिलांना हेल्प करण्याची म्हणजे जी आमच्या मनामध्ये फक्त होतं की आम्हाला महिलांना हेल्प करायला पाहिजे किंवा आम्ही बघत होतो, पण आता त्यांनी आम्हाला पाठबळ दिल्यामुळे आता काय झालेलं की आम्हाला रुबी मॅम आणि किरण मॅमचं पाठबळ तर आधीपासून होतच, पण असं म्हणजे वरिष्ठ पीआय यांचं जर आम्हाला पाठबळ मिळाल्यानंतर आम्ही या गोष्टीने आणखीन पुढे जाणार आहोत। आता वुमेन्स डे निमित्ताने सांगायचं तर आपल्याला हे माहितीये की प्रत्येक गोष्ट मागण्यासाठी आपण नेहमी स्त्रीवरती अवलंबून असतो। मग सरस्वती असेल म्हणजे विद्या मागायची असेल, ज्ञान मागायची असेल तर सरस्वती आहे, मग पैसे मागायचे असतील तर लक्ष्मी देवी आहे, शक्ती मागायची असेल तर दुर्गा देवी आहे। म्हणजे प्रत्येक वेळेलाही आपण प्रत्येक जण, मग तुम्ही मी, प्रत्येक जण हा स्त्रीवरती किंवा स्त्री शक्तीवरती अवलंबून असतो। सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा सुरू केली, त्याही वेळेला म्हणजे स्त्रिया शिकत नव्हत्या,
पण त्यांनी सुरू केल्यानंतर आज आम्ही जे काही आहोत ते सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आहोत आणि त्यामुळे आम्हाला शिक्षण मिळत आहे. मग त्या गेल्या आणि आपण त्यांची जयंती साजरी करतो, त्यांचे फोटो लावतो, पण आज प्रत्येक वुमन ही सावित्रीबाई फुले हे प्रत्येकामध्ये आहे, ते जिवंत आहेत आणि त्यांच्यामुळे आज आम्ही हे सगळं बघतोय. त्यामुळे हा वुमन्स डे लाईव्ह असा आम्ही सेलिब्रेट करतोय आणि त्यामुळे पुन्हा एकदा वुमन्स डे निमित्ताने सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.